अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य अधमोद्धारक भक्तवत्सल दीनदयाळ समर्थ सद्गुरु श्री चैतन्यानंद सरस्वती नाना महाराज की जय. समर्थ सद्गुरु श्री माधवनाथ महाराज की जय. नर्मदा माता की जय. नर्मदे हर हर हर. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण परमपूज्य नाना महाराज तराणेकर त्यांच्या आवाजातील आशीर्वादाने करूया. तो आशीर्वाद ऐकूया आणि पुढे वाढूया. यावद्वेचे तरंगान वहति सुरनदे जाह्नवी पुण्यतोया यावत् आकाश मार्गे तपसेन गरो भास्करो लोकपालः यावत् वज्रेन्द्रनीलस्फटिकमणिशिला वर्तते मेरुशृङ्गे तावत् त्वं पुत्रपौत्रैर्जयति विततरां जीवशम्भो प्रसादात्. आदित्या रुद्रा बसवा विषवे देवा मरुद्गणा लोकपालाः प्रयच्छन्ति मङ्गलानि श्रियं यशः. यावत् भागीरथी गंगा यावत् देवो महेश्वरा यावत् प्रकाशते भानुस्तावत् त्वं विजयी भव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. परमपूज्य नाना महाराज तराणेकर आणि परमपूज्य माधवनाथ महाराज यांच्या चरणी साष्टांग वंदन. इथे उपस्थित असलेल्या कला, साहित्य, अध्यात्म अशा विविध क्षेत्रातील अधिकारी गुणीजनांना, सगळ्या मान्यवरांना आणि समर्थ रामदास स्वामींच्या शब्दात सांगायचं झालं तर सगळ्या सत्वाचे सागर, बुद्धीचे आगर असलेले गुणग्राही असे जे तुम्ही सगळे श्रोतेगण आहात, त्यांना तुम्हा सगळ्यांच्या हृदयस्थ जो ईश्वर आहे त्याला नमन करून आजच्या या सोहळ्याची सुरुवात करूया. कला मार्तंड फाउंडेशन ही परमपूज्य नाना महाराजांच्या प्रेरणेने, आशीर्वादाने उभी राहिलेली संस्था. साहित्य, अध्यात्म आणि मुख्यतः विविध कलांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूनेच कला मार्तंडचा जन्म झाला. आणि सद्भाग्य असं की जेव्हा आजच्या या कार्यक्रमाची संकल्पना सुचली, जेव्हा शुभदाताईंच्या स्मृतीसाठी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी धनश्रीताई आणि गौतम दादांचा होकार आला आणि ही संकल्पना जेव्हा तरुण मंच, नर्मदालय आणि श्रीनाथ मंदिर संस्थान यांच्या पुढे ठेवली, तेव्हा या कल्पनेला त्यांनी अक्षरशः उचलून धरलंय. कला मार्तंडला या तीनही संस्थांचं जे पाठबळ मिळालं आणि या तिन्ही संस्थांबरोबरच इंदोरच्या जवळजवळ 25हून अधिक मराठी भाषी संस्थांचाही जो उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला मिळाला, जो पाठिंबा त्यांनी दिला, त्यामुळेच आजचा हा भव्य सोहळा इथे पार पडतोय आणि आपण सगळेच एका दर्जेदार कार्यक्रमाचा आस्वादास घेणार आहोत. या कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रथेप्रमाणे दीप प्रज्वलित करून करूया. मी माननीय भारतीताई ठाकूर, धनश्रीताई, गौतम दादा, प्रशांत बडवे, संजय तराणेकर यांना विनंती करते, संजय नामजोशी काका यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं आणि दीप प्रज्वलन करून आणि सरस्वती, नाना आणि माधवनाथ महाराजांच्या मूर्तीला पुष्पार्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात कर.
असं म्हणतात की काही ऋणं ही फेडायची नसतात, तर ती डोक्यावर घेऊन मिरवायची असतात. आज माझं भाग्य आहे की माझ्या आईचं ऋण डोक्यावर घेऊन मिरवायची ही अमूल्य संधी मला मिळाली आहे. माझी आई म्हणजे स्वर्गीय विदुषी शुभदा मराठे. खरं तर स्वरांच्या आणि संगीताच्या माध्यमातून तिला बहुतांशी सगळेच जण ओळखतात. स्वर हाच स्वधर्म आहे हे अगदी लहानपणीच तिने ओळखलं आणि आपली कला हे ईश्वरापर्यंत पोचण्याचं माध्यम आहे हेही तिला जाणवलं. त्यामुळे सुरांची साधना ही केवळ ब्रह्मानंद प्राप्त करण्यासाठीच करायची हा संकल्प घेऊन प्रयत्न आणि संघर्ष या वाटेवर प्रवास करत आपल्या संकल्पाला सिद्धीपर्यंत पोचवण्याचं तिच्या आयुष्याचं एकमेव ध्येय होतं. सद्गुरू परमपूज्य नाना महाराज तराणेकर यांचा कृपाशीर्वाद तिच्यावर नेहमीच होता. त्यामुळे संगीत आणि अध्यात्माचं फार सुंदर संमिश्रण तिच्या स्वरांमध्येच नाही तर आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये बघायला मिळायचं. कुसुमाग्रजांची एक कविता आहे, ती म्हणायचं मोह मला इथे आवरत नाही. त्यांनी लिहिलंय, माझे जगणे होते गाणे, कधी मनाचे कधी जनाचे, कधी धनास्तव कधी वनाचे, कधी घनाशय कधी निराशय, केवळ नाद तराणे. आलापिंची संथ सुरावळ वा रागांचा संकर गोंधळ, कधी आर्तता काळ जातली केव्हा फक्त बहाणे. जमले अथवा जमले नाही खेद खंत ना उरली काही, अदृश्यातील आदेशांचे ओझे फक्त वहाणे, माझे जगणे होते गाणे. सूत्रा वाचून सरली मैफल दिवेही विझले सभागृहातील, कशास होती आणि कुणास्तव तो जगदीश्वर जाणे, माझे जगणे होते गाणे. अशीच त्या ईश तत्वाच्या आदेशांचं पालन करणारी, प्रत्येक सुरामध्ये नानांचा वास असू दे हेच ध्येय ठेवून गाणारेही नाना आणि ऐकणारेही नाना या भावनेने तिने तिच्या आयुष्यामध्ये सुरांची एक मैफल, सुरेख मैफल मांडली होती. आणि कदाचित म्हणूनच तिचा स्वर नेहमी काळजाला भिडायचा. आज तिच्यासारख्या निस्वार्थी निर्मोही व्यक्तिमत्वाच्या स्मृतीला आदरांजली अर्पित करण्यासाठी आपण सगळे इथे एकत्रित झालो आहोत. यासाठी मी आपली सगळ्यांची ऋणी आहे. आपण आजच्या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्राला आता सुरुवात करणार आहोत. मी गौतम दादा यांना विनंती करते की आपल्या साथीदारांसह त्यांनी मंचावर यावं. खरं तर इंदोरवासियांना गौतम दादाचा परिचय करून देण्याची काही आवश्यकता नाही. गौतम दादांचं गाणं म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी ही मेजवानी असते. मेवाती घराण्याचे प्रवर्तक आणि संगीत मार्तंड पद्मविभूषण पंडित जसराजजी यांचे शिष्य पंडित गौतम काळे यांचा जन्म संगीतप्रेमी कुटुंबात झाला. त्यांचे वडील डॉक्टर किशोर काळे यांच्याकडूनच संगीताचं प्राथमिक शिक्षण त्यांना प्राप्त झालं, जे स्वतः एक उत्तम गायक आणि तबलावादक आहेत. त्यानंतर डॉक्टर कुंदा जोशी आणि नंतर पंडित वी.जी. रिंगे, मालवा प्रांतातील एक प्रसिद्ध शास्त्रीय गायक, हे त्यांना गुरुपदी लाभले. इंदोरच्याच वरिष्ठ गायिका विदुषी कल्पनाताई जोकरकर यांचंही मार्गदर्शन त्यांना सातत्याने प्राप्त होत असतं. बहुमुखी प्रतिभेचे धनी पंडित गौतम काळे यांचं शास्त्रीय संगीताबरोबरच उपशास्त्रीय संगीत, भजनं, अभंग, नाट्यगीत, भावगीत यांसारख्या अनेक गायन विधांवरही प्रभुत्व आहे. वाराणसीचा संकटमोचन म्युझिक फेस्टिवल, अहमदाबादचं सप्तक म्युझिक फेस्टिवल, संगीत नाटक अकॅडमी दिल्लीचं संगीत संगम, उस्ताद आमिर खान समारोह, तानसेन समारोह, पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव, गमक उत्सव आणि अशा अनेक प्रतिष्ठित संगीत समारोहांमध्ये गौतम दादांनी आपल्या गाण्याने श्रोत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलंय. केवळ 13व्या वर्षी मध्य प्रदेश शासनाकडून दिला जाणारा एकलव्य पुरस्कार त्यांना प्राप्त झालाय. त्याबरोबरच मा शारदा सन्मान अजमेर, सुधीर फडके युवोन्मेष पुरस्कार मुंबई,
पंडित विश्वमोहन भट यांच्याकडून दिला जाणारा तराणा सन्मान पुरस्कार यांसारख्या अनेक पुरस्कारांचेही आपण मानकरी आहात. आणि या सगळ्याबरोबरच अत्यंत साधा सरळ स्वभाव, विनम्रता हे त्यांचे विशेष गुण. आम्हाला अत्यंत आनंद होतोय की आजच्या या सोहळ्याची सुरुवात गौतमदादांच्या स्वरांनी होतीये. गौतमदादा, आपलं स्वागत आहे. मी इथे इंदौरचे प्रतिष्ठित तबलावादक विलास काका खरगोणकर उपस्थित आहेत. त्यांना विनंती करते त्यांनी येऊन गौतमदादांचं स्वागत करावं. गौतमदादांबरोबर तबल्यावर अतिशय सुयोग्य साथ करतायत श्री राहुल बेने. इंदौरचे पंडित विलास खरगोणकर आणि पंडित नयन घोषजी हे दोन्ही प्रतिष्ठित तबलावादक राहुलला गुरुस्थानी लाभलेत. कोविद विशारदची पदवी प्राप्त राहुल आकाशवाणीचे बी हाय ग्रेड कलाकार आहेत. तबल्यातील लखनौ आणि फारुखाबाद घराण्याचं प्रशिक्षण आपण घेतलंय आणि मिनिस्ट्री ऑफ कल्चरकडून दिली जाणारी CCERTची यंग आर्टिस्ट स्कॉलरशिप याचे आपण मानकरी आहात. अनेक प्रतिष्ठित कलाकारांसोबत जसं श्री भुवनेश कोमकली, पंडित कमल कांबळे, महामहोपाध्याय पद्मश्री डॉक्टर पुरू दधीचजी, सविताताई गोडबोले, विदुषी कल्पना झोकरकर यांसारख्या अनेक प्रतिष्ठित कलाकारांसोबत तबल्याची संगत आपण केली आहे. मी समीरदादा पानसे यांना विनंती करते की त्यांनी मंचावर येऊन राहुलचं स्वागत करावं. संवादिनीवर साथ करतायत श्री दीपक खसरावल. संगीताचं प्राथमिक शिक्षण त्यांना त्यांचे वडील श्री शांतीलालजी यांच्याकडून मिळालं आणि त्यानंतर डॉक्टर रमेश तागडे यांच्याकडून व्हायलिन वादनाचंही प्रशिक्षण आपण घेतलेलं आहे. सध्या पंडित प्रमोद मराठे यांच्याकडून संवादिनीचं प्रशिक्षण आपण घेत आहात. अनेक प्रतिष्ठित कलाकार जसं पंडित नयन घोष, पंडित शुभांकर बॅनर्जी, पंडित रामकुमार मिश्र, विदुषी शुभदा मराठे, विदुषी मंजुषा पाटील, विदुषी शोभा चौधरीजी, विदुषी कलापिनी कोमकली, श्री भुवनेश कोमकली, श्री शौनक अभिषेकी यांसारख्या कलाकारांबरोबर सुयोग्य संवादिनीची साथ आपण केलेली आहे. आणि देशभरातील अनेक प्रतिष्ठित समारोह जसं तानसेन समारोह, पंडित कुमार गंधर्व समारोह, उस्ताद आमिर खान समारोह यांसारख्या मंचांवर आपण आपली कला सादर केली आहे. मी संजय नामजोशी काका यांना विनंती करते की त्यांनी दीपक खसरावलचं स्वागत करावं. तबला आणि संवादिनीबरोबरच आज उत्तम पखवाजही आपण गाण्याच्या संगतीमध्ये ऐकणार आहोत. प्रखर विजयवर्गीय जे गौतमदादांबरोबर आज पखवाजवर साथ करतायत, यांचे प्रथम गुरु म्हणजे इंदरलालजी राणा, जे कुदव सिंग घराण्याचे होते, ज्यांच्याकडून 6 वर्ष प्रखर यांनी तालीम घेतली आणि सध्या त्यांचं प्रशिक्षण सुरू आहे. प्रख्यात पखवाजवादक महामहोपाध्याय मृदंग महर्षी पंडित माणिक मुंडे आणि पंडित सुखद मुंडे यांच्याकडे. महामहोपाध्याय पद्मश्री डॉक्टर पुरू दधीचजी, भुवनेश कोमकलीजी, कृष्णेंद्र वाडीकर अशा अनेक गुणी कलाकारांबरोबर प्रखरनी संगत केलेली आहे आणि अनेक प्रतिष्ठित मंचांवरही आपण आपली कला सादर केली आहे. मी सुनील दादा धर्माधिकारी यांना विनंती करते की त्यांनी येऊन प्रखरचं स्वागत करावं.
गौतम दादांबरोबर त्यांचे सुशिष्य मागे संगत करण्यासाठी बसलेले आहेत. अमित आळेकर, गुरुशा दुबे, राजस देशपांडे आणि पर्व जैन. मी शुभाताई देशपांडे, मेघाताई जोशी आणि रेखा मुळे यांना विनंती करते की त्यांनी या चौघांचंही स्वागत करावं. थोड़ा उतार के फिर चढ़ा लेना. गौतम दादांच्या सुरेल स्वरांचा आपण आता आस्वाद घेऊया. आपण सर्वांना नमस्कार. मी राग शुद्ध कल्याण यांनी आपली स्वरांजली शुभदाताईंना अर्पित करणार. आमच्या सर्वांकडनं आज आम्ही ही प्रस्तुती खास त्यांच्यासाठी प्रस्तुत करू. आणखीन मी थोडं एक शुद्ध कल्याण, त्यानंतर एखाद ठुमरी, मग एखाद आणखीन राग, आणखीन काही अभंग नाही तर हिंदी भजनं सादर करीन. सुरुवात करतो. राग शुद्ध कल्याण. आज्ञा. श्री
ध्यानमूलम् गुरुर्मूर्ति पूजामूलम् गुरुर्पदम् मन्त्रमूलम् मन्त्रमूलं गुरुवाक्यम् मोक्षमूलं गुरु कृपा मोक्षमूलं गुरु कृपा मोक्षमूलं गुरु कृपा बोल अन लागे ननदिया मैं का भुवन भुवन बोल ला लागे बोलन लागे बोला बोलन बोल बोलन ला पे बोल ला ला
पपिहा मैं का भून न भा बोल न ला लागे बोलन लागे बोला 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 ला बोलन ला पपिहा बोला ना बोला बोला बोलन लागे सारे ग प म ग रे सा नि ध प म ग प द सा रे ब सा रे ग प सा ब ग रे ग सा प रे रे ग प ध द द बोला न ला ला सारे ग प द सा रे ग प द सा सा रे ग प द सा रे ग प द सा रे ग प द सा सा रे ग प द सा रे ग प द सा रे ग प द सा बो ला न ला ला बोलन लागे पपिहा
नैन दिया मैं का भुवन न भाए बोला ला बोलन ला बोलन लागे बोलन लागी पपिहा मैं का भुवन न भावे न भावे बोलन लागी लागी बोलन लागी बोलन लागी बोलन लागी बोलन लागी बोलन लागी बोलन लागी पपिहा मैं का भुवन भावे मोरे सैया 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 मोरे मोरे मोरे
देश भेजो अधिक सोच जिया अत अकुला बोलन ला ग द द द सा प द रे ध ग ब द द रे ग सा रे ध ग ब द सा ने ध प रे ग प द सा ग बो ला ला सा रे ग प म ग रे सा ने ध प म ग प द सा सा रे ग ध सा रे प द सा ग प द रे ग प द सा सा रे ग ग ध सा रे रे प द सा सा ग प द रे ग प द सा रे ग प म ग रे बो ला ला ग ग ग रे 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 सा 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 ध ध ध प प प म म म ग ग रे रे ग ग ग प प प ध ध ध सा ग ग ग रे 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 ग ग ग रे 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 सा 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 ध ध ध प प प ग ग ग प प प ध ध ध सा ग ग रे रे ग ग सा सा रे रे ग ग ग रे 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 सा 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 ध ध ध प प प ग ग ग प प प ध ध ध सा 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 रे 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 ग रे ग भो ला बोलन लागी पपिहाम का भुवन बोलन लागी मैं का भुवन न भा बोलन लागी पपिहाम का भुवन न भावे बोलन ग रे ग सा रे ध सा ग ग ग रे 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 सा रे ध सा प ध सा रे ग ग प ध सा रे ग प म ग रे सा ने ध सा सा रे ग सा प म ग रे सा रे ग सा प म ग रे रे ग प ध रे ध प म ग रे सा ने ध प म ग रे सा रे ग प ध सा रे सा रा सा रे 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 ग ग ग प प प ध ध ध धा ध प ग रे सा बो 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 ला बेहरवा मोरा दे मंगा दे बेहरवा मोरा दे मंगा दे बेहरवा
पियरवा मुरारे मंगा दे पियरवा मुरारे मंगा दे पियरवा मुरारे मंगा पियरवा मुरारे मंगा दे मैं तुम पे वारी वारी मैं तुम पे वारी वारी इतनी मानो हमारी इतनी मानो हमारी पियरवा मुरारे मंगा दे पियरवा मुरारे मंगा दे पियरवा मुरारे पियरवा मुरारे मंगा दे मैं तुम पे वारी वारी मैं तुम पे वारी वारी मैं तुम पे वारी वारी इतनी मानो हमारी इतनी मानो पियरवा मुरारे मंगा दे पियरवा मुरारे पब गबर सा पियरवा दद पद पगर सा पियरवा गर ग गर ग गर पियरवा मुरारे साई दब गर दद सा साई दब गर दद सा गरे ग गरे ग गरे पियरवा मुरारे सारे गरे ग प ग प द प द प ग प गरे सारे द सा सारे द सा सारे द सा पियरवा मुरारे मंगा दे पियरवा पियरवा मुरारे पियरवा मुरारे मुरारे मंगा दे कानन करण फूल मंगा दे कानन करण फूल कानन करण फूल फूल कानन करण फूल सारे सारे दब गरे सा फूल मंगा दे कानन सारे सारे दब गरे सा फूल मंगा दे फूल मंगा दे कानन करण 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 फूल मंगा दे मंगा दे मंगा दे फूल मंगा दे कानन करण फूल गले मोतियन की माला पायन झांझरिया घन गारे पियरवा मुरारे
मंगा दे पियरवा मुरारे मंगा दे. पियरवा मुरारे मंगा दे पियरवा मुरारे मंगा दे. पियरवा मुरारे मंगा दे. पियरवा 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 मुरारे मंगा पियरवा मुरारे पियरवा मुरारे मंगा दे. मैं तुम पे वारी वारी इतनी मानो हमारी. पियरवा मुरारे मंगा दे पियरवा मुरारे 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 मोरा 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 सैया बुलावे आधी रात को. नदिया बहे नदिया बहे मोरा सैया बुलावे आधी रात को. नदिया बहे नदिया मोरा सैया सैया मोरा सैया सैया नदिया बहे नदिया नदिया बहे
हारमोनियम थोड़ी अंदर थोड़ी बढ़ा दीजिएगा। कुंज महल में ललनार सवरे, कुंज महल में कुंज महल में ललनार सवरे, कुंज महल में ललनार सवरे, बैठ संग प्यारे, झुलत रुचिर वनमाल बतवे, झुलत रुचिर वनमाल बतवे, मृगमार्ग तिलक सवारे, कुंज महल में ललनार सवरे, कुंज महल में ललनार सवरे, बैठ संग प्यारे, बैठ संग प्यारे, झुलत रुचिर वनमाल बतवे, झुलत रुचिर वनमाल बतवे, मृगमार्ग तिलक सवारे, कुंज महल में ललनार सवरे, ललनार सवरे, ललनार सवरे, कुंज महल में ललनार सवरे,
सगा मगने गमा पनी गोविंद प्रभु रस बस की गोविंद प्रभु रस बस की गोविंद प्रभु रस बस की परिधानी पम पग परिधानी दानी पम गोविंद प्रभु रस सम परिधानी दानी पम गोविंद प्रभु रस सम गम परिधानी दानी पम गरि परि पम गोविंद प्रभु रस गोविंद प्रभु रस बस कीने वृषभानन तनिके वृषभानन तनिके मदन मोहन गिरधारी मदन मोहन गिरधारी कुंज मैल मेलन सवरे कुंज मैल मेलन सवरे कुंज मैल कुंज मैल रंग 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 अबीर गुलाल उधळे अबीर गुलाल उधळे अबीर गुलाल उधळे अबीर गुलाल उधळे नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल उधळे तरंग अबीर गुलाल
पाहुयात आम्ही रूप तुझे कैसे पाहुयात उमरकासी कैसे आम्ही जाती रूप तुझे कैसे पाहुयात आम्ही पायरीशी होऊ दंग गाऊनी अभंग पायरीशी होऊ दंग गाऊनी अभंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग रंग रंग अबीर गुलाल उधळी रंग अबीर वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू चंद्रभागेच्या पाण्यात अंग अंग चंद्रभागेच्या पाण्यात अंग अंग विठ्ठलाचे नाम घेऊ विठ्ठलाचे नाम घेऊ विठ्ठलाचे नाम घेऊ ओनी निसंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल उधळे रंग अबीर गुलाल उधळे आषाढी कार्तिकी भक्तजन येती आषाढी कार्तिकी भक्तजन येती आषाढी कार्तिकी भक्तजन येती पंढरीच्या वाडावंटी संत गोळा होती पंढरीच्या वाडावंटी संत गोळा होती शोभा म्हणे नाम घेता शोभा म्हणे नाम घेता शोभा म्हणे नाम शोभा म्हणे नाम घेता भक्त होती दंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल उधळे रंग अबीर गुलाल उधळे रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे हो नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग रंग रंग अबीर गुलाल उधळे रंग अबीर गुलाल उधळे रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग सखा पांडुरंग सखा पांडुरंग खूप छान. तुमच्या सुरांनी पूर्ण सभागृह अगदी भरून गेलंय. आम्ही सगळे भारावून गेलोय. मला वाटतं शास्त्रीय संगीताची पूर्ण 3 तासाची एक छान मैफल या सभागृहामध्ये व्हायला पाहिजे. आपण करू नक्कीच. एक खूप उत्तम स्वरांजली आदरांजली गौतम दादांच्या स्वरांनी इथे शुभदाताईंना वाहिली गेली आहे. गौतम दादा आणि त्यांच्या पूर्ण टीमचे आम्ही
अत्यंत गुणी आहोत की इतकी सुंदर सुरुवात त्यांनी आजच्या सोहळ्याची करून दिली. आणि एकदा जोरदार टाळ्यांनी परत गौतम दादांना आपण थँक्यू म्हणूया.